कानपोली संघाचं पण अभिनंदन करूया. हा पूर्ण व्यासपीठ घ्या आता. ऑन स्क्रीन आपण पाहताय संपूर्ण आमचं VIP डाईस. त्याचवेळेला आपण पाहता समोर आकर्षक गोल्डन ट्रॉफीज आणि संपूर्ण आमचा समालोचन कक्ष, मंचावरती आसन असणारे आमचे सर्व मान्यवर. त्या सर्वांचं मनापासून आपण कौतुक करूया. पहिल्या रात्रीपासून त्यांची प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहिली आणि यंदा खरं तर हे व्यासपीठ त्याचं बॅकग्राऊंड आपण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना खरं समर्पित केलं आयोजकांनी, हे देखील कौतुकास्पद. आणि कारण स्पर्धेची शेवटची रात्र ही शिवजयंती निमित्ताने साजरी देखील झाली, त्यामुळे आणखीन खरं तर आपण पाहिला या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली. महाराजांची जयंती हा योगायोग होता आणि हा खरं योगायोग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, जुळवला आयोजकांनी. आणि त्यानंतर भरपूर चांगला जल्लोष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रसंग दाखवला काय तर अफजल खानाच्या वधाचा. प्रतापगडावरती ज्या पद्धतीने वाघ नखाने अफजल खानाचा कोतला फाडला होता आणि तो खरं तर चित्तथरारक क्षण तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. आणि खरंच प्रत्येकाच्या अंगामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक युग पोपरकर यांच्या वतीने भूम संघाला 3 विकेटसाठी 1000 पारितोषिक आले, परंतु इथे ऍडजस्टेबल फटका, हाफ ट्रॅकर बॉल फक्त दिशा दिली आहे ज्या ठिकाणी फिल्डर नाहीत. वॅकंट एरियामध्ये बॉल एका टप्प्यामध्ये चालला, 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, चौका. कट करण्याचा प्रयत्न बॉलला. एकाच विभागातील हे दोन संघात, एका बेल्ट मधील एका परिसरातील हे दोन संघात, त्यामुळे चांगलं क्रिकेट. आणि जेव्हा जेव्हा एका परिसरातील दोन संघ एकमेकाच्या आमने सामने एखाद्या स्पर्धेमध्ये येतात तेव्हा उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. दोन्ही खेळाडूंना एकमेका खेळाडूंचे स्ट्रॉंग झोन, वीक झोन हे मात्र पूर्णपणे माहीत असतात, त्यामुळे त्या पद्धतीची आखणी खेळाची केली जाते. आणि ते सुमित पाटील शॉर्ट ऑफ लेन हॅमर केला बॉलला, लॉंग ऑफ मध्ये हा फटका आणि बॉल मात्र चालला त्या ठिकाणी, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. दुसरा चौकार या ओव्हर मधला पाहायला मिळाला. डीप मध्ये खराब फिल्डिंग, त्याचा फायदा मात्र चैतन्याला झाला. त्याचा फायदा निर्भी 11 टाकीगाव या संघाला झाला. आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये आलेला हा संघ, या संघाने खरं तर आपण पहिला गोवटणे संघाला पराभूत केलं, त्यानंतर तारा संघाला पराभूत केलं, बोलण्यात आवरे संघाला पराभूत केलं. आता बॉलच्या मेरिटनुसार फटका बॅकफुटला आले, त्यानंतर आपण पहिला स्लॅश केला बॉलला, कव्हर पॉइंटला बॉल वेगाने निघाला, सीमा पार, तिसरा चौकार. तर प्रत्येक फटक्यामध्ये चैतन्य पाटीलचा पण हँड अँड कॉर्डिनेशन पाहिला आणि त्याहीपेक्षा बॉल मेरिट लेदर क्रिकेट तो चांगल्या पद्धतीने खेळतो, त्याचा फायदा त्याला नेहमीच साधलेला होताना पाहायला मिळाला. टेनिस बॉलमध्ये देखील आता बॉल या काढूचा व्हायला लागलाय. रबर बॉलचा हंगाम त्याने अक्षरशः गाजवला आणि यावेळेला आपल्या संघासाठी सलामी देत असताना 3 चौकार पहिल्या 4 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आले. सुमितला कमबॅक करावं लागेल, विकेट हवा आहे. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, पुन्हा एकदा फोर्सेबल फटका ऑन साइडला, मिड विकेट मध्ये फिल्डर त्याच्या दिशेने स्ट्रोक, सेकंडचा कॉल, 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धाबा आल्या. 14 धाबा धावफलकावरती आहेत. बॉलिंग अटॅक टाकीगाव संघाचा भरपूर चांगला आहे, कारण प्रत्येक सामन्यामध्ये बॉलिंगच्या जोरावरती हा संघ पुढे आला. आणि या ओव्हर मधला पहिल्या पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल, सुमित पाटीलचं हे षटक, 14 रन ऑन स्कोर कार्ड, 14 धाबा धावफलकावरती आहेत. बिनबाद ही जमेची बाजू राहील आजच्या रात्रीमध्ये. गुडघा टेकला, शफल झाले, फॉलिंग शिफ्टचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल चाललाय प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी, सीमा पार, षटकार.
भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती, राजा शोभून दिसे जगती. अवघ्या जगाचा शिव छत्रपती, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. आज खरं छत्रपती शिवाजी महाराज जयंती. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आमच्या आयोजकांच्या वतीनं तिरंगा चषक, काँग्रेस आणि या काँग्रेस आय व युवा काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि इथे सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय महेश पाटील. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली भूम्सच्या तर मात्र कैलास पाटील, मोहन पाटील, एवन जोडी यांच्या वतीने 5,000 कॅश प्राइज. धीम्या गतीचा बॉल यावेळेला एकसा कव्हरला घेत असताना फटका फसलाय, फिल्डर पोहोचलाय. सिंगल हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न, थोडेसे एफर्ट्स कमी होते, प्रयत्न कमी पडले. त्यानंतर तिसरा रनचा प्रयत्न झाला. 3 धावा कंप्लीट. 3 धावा आल्याशिवाय या बॉलवरती पहिल्या षटकामध्ये धावा होत्या तब्बल आपण पहिला 20 आणि इथे 3 टोटल 23. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पहिला मोठं टार्गेट चेस करताना बरेच संघ अक्षरशः गडबडले धावांचा पाठलाग करताना. त्यामुळे या धावा अतिशय पूरक पोषक आतापर्यंत त्या ठिकाणी बनवल्या. टाकीगाव संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 23 रन ऑन स्कोर कार्ड. या षटकामध्ये महेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. महेश देखील एक एनर्जॅटिक खेळाडू. भूम संघाचा तुषार पाटील आमचे मित्र, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळाला. टॉप 4 मध्ये आला हा संघ. रिव्हर्सचा प्रयत्न होता, थोडासा आपण पहिला स्टान्स बदलला, पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आजकाल आपण पहिलं इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट हे पण नेहमी पाहिलं, ज्यामध्ये रिव्हर्सच्या फटका देखील सातत्याने खरं प्राधान्य दिलं जातं प्रत्येक फलंदाच्या माध्यमातून. हा प्रयत्न जरूर झाला पण तो इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. महेश पाटील सबसे कातिल कमबॅक करेल का या मॅचमध्ये? विकेट हवाय. वन्स अगेन पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. अपयश ही यशाची पहिली पायरी आणि ते बघा पहिल्या बॉलमध्ये त्याला अपयश आला आणि त्यानंतर स्टान्स बदलला, आपले इरादे स्पष्ट केले, षटकार मारला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून, सीमा पार, 6 धावा. षटकार पहिला आपण त्या ठिकाणी चैतन्य पाटीलच्या बॅटमधून महेशच्या अगेन्स्ट. वन्स अगेन वन मोर अनादर वन. याही वेळा ना भय ना भीती, फक्त छत्रपती, छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा, लगातार दुसरा धमाका. षटकार आक्रमक बॅटिंगसाठी नेहमी हा खेळाडू ओळखला जातो. टाकीगाव संघाकडून खेळत असताना पण पहिला सध्या प्रोफेशनल क्रिकेटर हा खेळाडू बनलाय. व्यावसायिक क्रिकेट तालुका वाईज बोल असेल किंवा अनेक अशा व्यावसायिक स्पर्धांमध्ये टाकीगावचं नाव रोशन करणारा हा खेळाडू मैदानाच्या मध्ये अक्षरशः बरसला आजच्या रात्रीमध्ये. अग्रेसिव्ह खेळाडू. कळत आपण पहिलं चैतन्य पाटील आक्रमक, तो मैदानामध्ये देखील असतो, मैदानाच्या बाहेर देखील तितकाच आक्रमक असतो, कारण त्याचा स्वभाव आपण पाहिला अनेक वेळा. भरपूर चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून लगातार 2 धमाके पाहिले. अजून एक येईल का या बॉलवरती? पुन्हा एकदा हा प्रयत्न. मला खरं तर मॅडी तो क्षण आठवतोय. विचुंबे नाईट स्पर्धेमध्ये प्रसाद गायकवाड ओवळ्याचा खेळाडू, त्याने सलग 4 रिव्हर्स षटकार मारले होते. तो विक्रम त्याच्या नावावरती राहिला आणि इथे बघा रनआउटची संधी निर्माण झाली होती. आय थिंक 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरी 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 37 धावा. 1 बॉल पेंडिंग आहे, माफी असावी. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावधी. पहिल्या ओव्हरमध्ये 20, या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये 17 धावा खर्च केले. अनस्टॉपेबल इनिंग, वन मॅन आर्मी, ज्या ठिकाणी 37 धावा 37. 34 वरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील. 37 रन ऑन स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग चैतन्य पाटीलने केली आहे या मध्यरात्रीमध्ये, गुलाबी थंडीमध्ये. तिरंगा चषक 10 बॉल 34 वरती खेळतोय चैतन्य आणि एका बाजूने 1 बॉल 3चं योगदान.
पूर्णपणे खिंड लढवली या खेळाडूने आपल्या संघासाठी. धावांची गती प्रचंड वाढवली. मागच्या काही सामन्यामध्ये बॅटिंग मधला उणीव भासली होती. पुन्हा एकदा गुडघा टेकत रिव्हर्सचा प्रयत्न झालाय आणि याही वेळा रिझल्ट सेम आहे. स्क्वेअर लेग कडे चालला होता बॉल, पण बॉलला थांबवलाय. चांगला रिझल्ट असा वाटला. नो बॉल कॉल. सोने पे सुहागा. ओव्हर स्टेपिंग नो बॉल. आणि त्यानंतर आपण पाहिलं या बॉलवरती रन आली. सिंगल. बाय वन गेट वन फ्री. 2 धाबा. 39. 39 धाव फलकावरती आहेत. अजून एक बॉल पेंडिंग आहे. फ्रीडची संधी समोर त्या ठिकाणी फलंदाज असतील प्रभंजन परदेशी, ज्यांना दुखापत झाली होती मागच्या सामन्यामध्ये. तो स्ट्राईक एंडला आलाय. फ्रीडचा बॉल फेस करेल या ओव्हरमध्ये. लॉफ केला बॉलला, खेचून मारला. पिकअप शॉट. पूल केला बॉल. मिड विकेटच्या बाहेर पाठवला. सीमा पार. अँड इज वेल. षटकार. तत्पूर्वी थांबवतोय, थोडासा सन्मान घेतोय. आज या आमच्या तिरंगा ट्रॉफीला मान्यवरांचं आगमन होत असताना चेंदर गावातील सुपुत्र ज्युनियर अनंत शिंदे, अर्थात अनंत शिंदे यांना गुरु मानणारे चेंदर गावातील एक सुप्रसिद्ध गायक, अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकत असतोय. त्या पलीकडे दत्त उत्सव कमिटी कातरपाडा या कमिटीचे माजी उपाध्यक्ष आणि एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सूरज पाटील यांचं इथं आगमन झालंय. मी आमच्या आयोजकांच्या वतीनं हेमंत दामा परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण ज्युनियर आनंद शिंदे अर्थात सूरज पाटील, गायन क्षेत्रामध्ये चिरनेरचं नाव उज्ज्वल करणारा हा कलाकार, चिरनेर भूमी जर म्हणले तर कडेची खान, सर्व गोष्टी चिरनेरमध्ये आहेत. त्यामधला आणखी एक हा कोहिनूर हिरा सूरज पाटील यांचा सन्मान होतोय. ओल्टू रोशन सर. सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व या गावाने दिले, त्यामधले आमचे कलाकार, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. स्पर्धेचे सर्व आयोजक अलंकार दादा परदेशी, राजेंद्रजी भगत, किशोरजी केणी, रवींद्र भगत, संतोषजी भगत, चंद्रकांतजी गोंधळी, अमर परदेशी, रोशन गोंधली, गणेश मात्रे, विजय चौलकर, हेमंत परदेशी, जगदीश ठाकूर, हेमंत केणी, रोशन मोकल, कुमार परदेशी, परेश परदेशी, तुषार परदेशी, ऋतिक परदेशी, तुळशीदास कातकरी, मंगेश दादा चिर्लेकर आणि सर्व चिरनेर ग्रामस्थ. याही वेळेला फटका लाजवाब. क्या बात है. मनोज दादा ठाकूर, सचिन दादा गभाडी यांना बरं पाहता सर्वांचं योगदान. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणतात आणि प्रत्येकाचं सहकार्य राहिलं म्हणून हे पहिलं दशक या स्पर्धेचं पूर्ण झालंय आपल्या सर्वांच्या सहकार्याने. चेतन पाटील या मॅच मध्ये आता भरपूर आक्रमक झाला. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर षटकार. सत्तेचाळीस या धावसंख्येवरती खेळतोय. आय थिंक आकाश पाटीलच्या नावावरती अर्धशतके खेळ आपण पाहिली. 51 धावांची. परंतु दुर्दैवी आपण पाहिला हा संघ सुपर 4ला आला होता, ज्यामध्ये साई संघाने कमालीची त्या ठिकाणी खरंतर इनिंग साकारली. आता 50 कंप्लीट होईल का या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गुडघा टेकत फॉलिंग स्वीप. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिबंत नाही. फलंदाजी आवडली असेल चैतन्याची तर एकदा जोरदार टाळ्या द्या या खेळाडूसाठी. नावाती पहिली 50 राहिली आणि इथे मात्र दुसरी 50 या स्पर्धेतील चैतन्याच्या नावाती राहिली. स्पर्धेचा नियम आहे पहिल्या 3 सामन्यामध्ये गुणच ग्राह्य झाले होते, त्यामुळे थोडस खरं तर टेन्शन. चांगली खेळी साकारली जरूर आपल्या संघासाठी. 22 इनिंग राहील, कारण तिरंगा चषकामध्ये मोठी कामगिरी करणं म्हणजे भविष्य उज्ज्वल. याही वेळा रिव्हर्सचा प्रयत्न डेव्हिड वॉर्नर स्टाईलने हा फटका होता. स्टान्स बदलला, प्रॉपर लेफ्टी बॅटर सारखा हा फटका लॉंग ऑनच्या बाहेर पाठवला. सीमा पार षटकार. नडला नाही तर याने फोडलाय आज सर्व गोलंदाजांना. जबरदस्त बॅटिंग. 67
2 बॉल बाकी. याही वेळेला लॉंग अँड स्ट्रॉंग वन्स अगेन चैतन्य पाटील अनस्टॉपेबल इनिंग 6 धावा. सोळा चेंडूमध्ये 63 धावा. चैतन्य पहिल्या 3 सामन्यामध्ये जर का अशी इनिंग साकारली असते तर आज चर्चेमध्ये राहिला असता हा खेळाडू. सेमीफायनलच्या मॅच मध्ये काय इनिंग त्याने साकारले. प्रत्येक बॉलवरती आक्रमण सलो की पलो केलं का तर गोलंदाजांना या मॅच मध्ये या इनिंग मध्ये चैतन्य पाटील नावाचं वादळ आता मैदानामध्ये गोंगावतोय. 63 वरती वैयक्तिक खेळतोय आणि संघाची धावसंख्या तब्बल 73. आजच्या रात्रीमधला उच्चांक. 5 सामन्यामध्ये देखील धावा झाल्या होत्या, 5 षटकामध्ये धावा झाल्या होत्या, त्या मात्र 3 षटकामध्ये केल्या. शेवटचा बॉल जरा नवीन बॉल पूर्वमध्ये नसेल तर त्या कोणताही चालेल. मॅच बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक्षा केली चैतन्यने. 73 धावा धाव फलकावरती आल्या. शोल्डर थोडे डाऊन झाले आता मोठे बॉम्ब संघाचे. आयवा कॅच ज्याने पकडलं त्याने या तुम्हाला पारितोषिक 200 रुपयाचं. प्रेक्षक कमाल कॅच मनोज ठाकूर दादा यांच्या वतीने. या बोला पुढे आले होते, थोडासा मागे टाकला बॉल, सुटकेचा निश्वास घेतला. शेवटचा डॉट बॉल आला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 17 बॉल मध्ये केल्या 63 धावा. एकदा जोरदार डाव द्या चैतन्यासाठी. संघाची एकूण धावसंख्या 73. वन मॅन आर्मी. 18 बॉल 74चं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करताना पुढच्या इनिंग मध्ये भोमसंघासमोर. चला लगेचच भोमसंघ पण मैदान सोड आणि विनंती राहील टाकीगाव टीमला पण मैदानात ताबा घ्या. सेमीफायनल बघा खरं तर ते नियम आता हे प्रत्येक स्पर्धेमध्ये रेग्युलर. आयवा कॅच यस त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. मनोज दादांच्या वतीने आमचे साईचे प्रेक्षक आहेत त्यांना दिलं जाईल आयवा घ्यायला. अठरा बॉल 74. आयवा खरं तर हे टीव्ही ब्रँड होतं इलेक्ट्रॉनिक. IPL ला सुरुवातीला मात्र चर्चा होती या आयवा कॅच आणि आज देखील आपण पाहिलं हे टीव्हीचं ब्रँड बंद झालं परंतु क्रिकेटमध्ये नेहमी साधारण उल्लेख होता आयवा कॅचचा. तर आज जाऊया आपण पुढच्या इनिंग मध्ये. ऐकूया पुढचा आवाज आमचे अष्टपैलू समालोचक रिवाल मात्रे सर. धन्यवाद. भवानी जय हिंदू
म्हटलं ना तर नक्कीच हेच पोवाडा ऊर्जा देणारं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं करूया स्वागत. तिरंगा चषक 2025 हे अगदी दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सायप्रीत लाईव्ह, प्रोफायटर आमचे चंदू वाघमारे, टेक्निकल ऑपरेटर अनिकेत. मॅच ऑन. 74 धावांचं भलं मोठं लक्ष आहे बघा. जे टाकीगाव संघ 5 ओव्हरमध्ये करू शकलं नाही, अवघ्या 37 धावांचं लक्ष पहिल्याच मॅच मध्ये. खरं तर हारता हारता हा संघ जिंकला होता. कोण विसरेल तो पहिला सामना. परंतु या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 74. हा क्रिकेट आहे. सेकंड बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू अगदी वेगाने निघून गेलाय. गलीच्या दिशेनं थर्डमॅनला क्षेत्ररक्षक इथे उभा आहे. मिळाल्या 2 धावा. अंपायर सिग्नल नो बॉल. यस, म्हणजे नो प्लस या 2 धावा, एकूण येतील 3 धावा. 74 धावांचं भलं मोठं आव्हान. धावांचं डोंगरच समोर ठेवलंय. परंतु हे जरी दुःखाचं डोंगर असेल ना, ते डोंगर पार करण्यासाठी सुखाची हिरवल पाहण्याकरता तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. खूप मेहनत. 17 बॉल 71 ची गरज. अवघी षटकार चौकार सावकार षटकारच टोकावे लागतील. जे चैतन्याने केले तेच तुम्हाला करावं लागेल. डीप फाईन लेग मध्ये येतोय हा पहिला चौकार. दैवत छत्रपती अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजांना मानाचा मुजरा करूया. आज शिवजयंती 16. हो, बैठक स्ट्रोक. तशाच पद्धतीनं जसं चैतन्य खेळत होता बघा, चैतन्याने अगदी चौफेर टोळेबाजी सुरू केली होती पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. काय रिव्हर्स स्वीप खेळत होता, काय सरळ बाटने केलं होतं, काय बैठक स्ट्रोक खेळत होता, काय पल्लू स्कूप मारायचं, काही सोडलं नाही त्यानं. प्रत्येक अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली एवढी चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. अमयचा हा बॉल इथे मात्र जाईल डॉट. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल एकंदरीत 59. 14 बॉल अजूनही 67 करावे लागतील. आमचे टेक्निकल ऑपरेटर अनिकेत, डिजिटल स्कोरर निखिल याचंही मी कौतुक करेन. कॅमेरामॅन शुभम, त्यानंतर प्रकाश ओमकार. हा पुढे आलाय आणि तेवढ्याच वेगानं अमयनं चेंडू फेकल्यानंतर फलंदाज कन्फ्यूज झाला. अगदी चॉकिंग करताना प्रयत्न त्यानं केला आणि तिथे मात्र त्याला यश मिळालं नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर स्थगित, ती म्हणजेच फक्त आणि फक्त 7 धावा. खूप मोठ्या धावांच काय रचल्या गेल्यात पूर्वार्धाच्या खेळामध्ये. बोम टीम समोर. इथे आता हाही बॉल जातोय डॉट. खरं तर रवींद्र भगत बघा काय सेवा करतायत. काय चहाची व्यवस्था, ड्रायफ्रुट्स, तुम्हाला अगदी उत्कृष्ट जेवण. हा पाहुणचार असतो या तिरंगा चषकामध्ये. आणि खास करून पोपटी आपली सर्वांची आवडती. खरं तर चिरनेर गाव म्हटलं तर पोपटी खूप चांगला या ठिकाणी आयोजन. मी खास करून राजेंद्र भगत आमचे मित्र यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. बघा, ज्यांच्याकडे कुठल्याही ग्रामपंचायतीचं पद सदस्य नसताना देखील आज सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अग्रेसर आहे. राजेंद्र भगत म्हणजे गावात ती कोणची स्पर्धा असू द्या, विनामूल्य कोणत्याही प्रकारचं मानधन घेतलं जात नाही. विनामूल्य सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. हे पहिले समालोचक आहेत बघा. आज त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी स्वतःला झोकून देताना त्यांनाही आपण पाहतोय गावाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये. आणि मग आज या संपूर्ण आयोजनाचं सर्वस्व जबाबदार म्हणून त्यांनाही आपण जबाबदारीनं पार पडताना पाहायला मिळतं. इथे मात्र थोडंसं अपील केलंय अंपायर. त्यांचं बोट हवेमध्ये आणि विकेट मिळाली येते पहिली. 7 या धावसंख्येवर.
प्रभंजन गोलंदाजाला मिळालेली पहिली सफलता ज्या पद्धतीने आपण पाहिली ना, त्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 7 आल्या. ऑफ स्टंपला होता बॉल, बॅटला काहीसा ब्रश झाला, बॉल चेंडू गेलाय अगदी गलीच्या दिशेनं, तिथे देखील पायानं अडवला गेलाय, म्हणजेच एक सिंगल मिळाले. आज खरं तर निर्वे 11 टाकीगाव टीमनं कमालीचा खेळ केलाय. पहिलाच सामना असं वाटत होता की 37 धावांचं छोटंसं लक्ष 4 ओव्हरमध्ये होतं, परंतु त्यानंतर मात्र आता अगदी गोलंदाजी आणि फलंदाजी देखील तेवढीच चांगली होती. आणखी एक विकेट प्रभंजनला मिळाली, सफलता दुसरी 7 या धावसंख्येवर. कोटीचे मॅडी. चला आता कानपोली टीमच्या संघनायकाला आमंत्रित करूया. सुधीर पाटील यावं आपण. सुधीर पाटील संघनायक कानपोली संघ, आपण टॉस साठी यायचंय. सुधीर पाटील म्हटलं तर खरं तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांच्या सुसौभाग्य पत्नी आहेत. अर्थातच जिता सुधीर पाटील त्यांच्या धर्मपत्नी ग्रामपंचायत सदस्य, आणि टेनिस क्रिकेटमध्ये एक लिजेंड खेळाडू म्हणून त्यांची आज एक चांगली ओळख आहे. 40+ उत्कृष्ट गोलंदाज सुधीर यावं आपण टॉस साठी. 2 विकेट प्राप्त झालेत 8 या धावसंख्येवर. गोवटणे संघाच्या विरोधात याच टाकीगाव संघानं बघा 4 धावा डिफेन्स केल्या होत्या, आणि आता मात्र तोच संघ शेवटच्या पर्यंत फायनलच्या सामन्यापर्यंत खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. हा यश असतो. टेनिस क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, कधी तुम्हाला 0 तर कधी हिरो करून टाकेल असा हा खेळ आहे. आणि त्याच खेळामध्ये आज टाकीगाव संघाचा परफॉर्मन्स तुम्हाला कमालीचं पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगॉनला हा चेंडू केलाय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, आणि या क्षेत्ररक्षणामुळे येतोय 4 धावांसाठी चौकार. महेंद्र पाटील एक लिजेंड खेळाडू. हा खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळाला. महेंद्रने 4 धावा डिफेन्स केल्या. असं वाटत होतं की टाकीगाव पहिल्याच मॅच मध्ये घरचा प्रवास करेल, परंतु त्या महेंद्रनं आता या संघाला शेवटपर्यंत हा मॅच खेळताना पण तो जो पाहतोय ना, त्याला श्रेय देऊया. आणि आता मात्र अजून एक विकेट नंबर 3 12 या धावसंख्येवर इथे प्राप्त झाली आहे. मॅडी किती झोपला? मॅडी ये, आज शिवजयंती आहे, सकाळपर्यंत आपण महाराजांची संगीत वाजूया. थोडी औपचारिकता शिल्लक आहे, मॅच मध्ये मजा नाही, त्यामुळे थोडंसं एंटरटेनमेंट करावंच लागेल आपल्याला प्रेक्षकांचं. कारण आता काही प्रेक्षक उपस्थित आहेत. अंतिम एक शेवटचा मॅच सुरू आहे. मी मनापासून आभार मानतो या लाडक्या प्रेक्षकांचं. आणि खास करून आता मेगा फिनाले सामना, कानपोली संघाचा संघनायक आणि इथून जिंकणारा संघ, या संघामध्ये एक अंतिम सामना आपल्या भेटीला येईल. ऐतिहासिक गाव चिरनेर गाव म्हटलं तर चिरनेर गावाची ओळख जंगलचा सत्याग्रह 1930 साली झालेला तो सत्याग्रह. त्यानंतर चिरनेरचा महागणपती गणपती बाप्पा. दर चतुर्थीला अगदी भाविकांची गर्दी या गावामध्ये सातत्यानं पाहायला मिळते गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. असा हा ऐतिहासिक गाव, आणि या गावामध्ये ही स्पर्धा 10व्या वर्षामध्ये 10व्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ते म्हणजेच तिरंगा चषक 2025. आमचे सर्व लाडके आयोजक, आज त्यांचं मी कौतुक करेन, कारण अंतिम रात्री आणि या रात्रीमध्ये मेगा फिनाले. औपचारिकता शिल्लक आहे, मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची चुरस किंवा रंगतपणा नाहीये. चैतन्याने 50 धावा ठोकल्या, आणि या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक मात्र त्याच्या नावावर लागलं. एकूण 2 अर्धशतके झळकली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मातोश्री मैदान, चिरनेर, आणि मेगा फिनाले आता पाहायला मिळेल. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो, एक नौका गोलंदाज आहे आर्यन, यांनी गोलंदाजी केली नव्हती अगोदर. हा शिकाऊ गोलंदाज आहे बरोबर. कारण आता थोडीशी मॅच बघितलं, पूर्णपणे टाकीगाव संघाच्या बाजूने झुकली, मात्र आर्यनला इथे ट्रेन केलं जातो आहे.
परंतु अशा परिस्थितीमध्ये आर्यनवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय खणखणीत षटकार. अंडर 19 मधला हा गोलंदाज दिसतोय. अनुभव कमी आहे, परंतु बघा आर्यनला कुठेतरी अनुभव कसा येईल या टेनिस क्रिकेटमध्ये हे प्रशिक्षण मात्र मी म्हणेन सुरू आहे. आज आपण बघितली तर या टाकीगाव टीमची गोलंदाजी जी आहे ना, खरं तर तुम्हा सर्वांना प्रेरित करणारी गोलंदाजी होती. गोलंदाजीच्या जोरावर त्याने अगोदरचे सामने जिंकले, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये चैतन्याच्या तुफानी वादळी खेळीमुळं आज भलं मोठं आव्हान हे पाहायला मिळालं. आणि भोम संघ आता पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय की पराभवाच्या छायेखाली पाहायला मिळेल, कारण 2 चेंडूंचा फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे. औपचारिकता, एक चेंडू समाप्त होण्याची वाट पाहिली जाईल या मॅचसाठी. त्यानंतर लगेच विजयी कर्णधारानं एक ते टॉस साठी यायचे आणि सामना जिंकलाय तब्बल या ठिकाणी 53 धावांनी. दणदणीत विजय प्रस्थापित केलाय